संसार गिरिजा कहु मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना। सत्संग प्रवचन सुरू होण्याच्या पूर्वी अत्यंत महत्वाचा उपदेश महापुरुष आपल्या अनुभवानं स्वानुभवानं सांगतायत आणि उपदेश करतायत। काय सांगतायत महापुरुष? जागो लोगो मत सो, ना करो निंद से प्यार। जागा, झोपू नका आणि झोपेबद्दल आसक्ती ठेवू नका। एक म्हण आहे की जागला तो जगला आणि झोपला तो मेला। जो जागतो तो खऱ्या अर्थानं जगतो आणि जो झोपतो तो मरतो, म्हणजे अधोगतीला जातो। झोप कोणती हे जाणून घ्या। दररोज जे आपण झोप घेतो त्याच्याबद्दल चालू नाहीये, ती तर आवश्यक आहे। जसं जेवण आवश्यक आहे, पाणी आवश्यक आहे, तसे शरीराला विश्रांती मिळवण्यासाठी झोपेची देखील आवश्यकता आहे, गरजेची आहे। महापुरुष जे सांगतायत ते अज्ञान रूपी निद्रेबद्दल बोलतायत। जसं काहींना एक आजार असतो, कोणता आजार? की ते झोपेमध्ये चालतात, उठतात आणि चालायला लागतात, म्हणजे झोपेमध्ये तो झोपलेलाच असतो पण चालतो झोपेमध्ये। कधी कधी तर त्यांच्या पायाला बांधून ठेवावं लागतं पलंगला किंवा एखाद्या खांब्याला, कारण तो उठून कुठं जाईल काही सांगता येत नाही, कुठं पडत काही सांगता येत नाही। असे सर्व नसतात, एखाद्याला तो आजार असतो। सर्वच काही झोपेमध्ये चालत नाही। सांगायचं तात्पर्य की काही काही झोपेमध्ये चालतात, कुठून आले, कुठे चालले, काय करायचंय त्यांना काही कळत नाही। आता झोपेमध्ये चालणारा व्यक्ती आपण बघितला नसेल कदाचित, परंतु काही काही झोपेमध्ये बोलतात, काय म्हणतात त्याला? बरळतात, अगदी स्पष्ट बोलतात। आणि बोलायला लागला की मग त्याला धक्का देऊन जागा केलं, त्याला जर म्हटलं काय रे काय बोलत होता तो पुढे काय बोलत होता? बोलत होता म्हणजे तो बोलतो पण त्याला कळत नाही, कारण तो झोपलेला आहे। तो चालतो परंतु कुठे चालला, काय करायचं ते त्याला कळत नाही, कारण तो झोपलेला आहे। असे एक दोन व्यक्ती असतात, परंतु या समाजामध्ये कितीतरी व्यक्ती आहे की ते जवळजवळ संपूर्ण आयुष्य झोपलेलेच असतात। जसं झोपलेल्या व्यक्तीला आपलं हित कळत नाही, अहित कळत नाही, काही कळत नाही, सत्य असत्य कळत नाही, चांगलं वाईट कळत नाही, तसे काही व्यक्ती आहे की आयुष्यभर त्यांना काही कळत नाही, चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, धर्म कळत नाही, अधर्म कळत नाही, आणि कळलं तर धर्मामध्ये प्रवृत्त होत नाही, अधर्मापासून निवृत्त होत नाही। असे जी व्यक्ती आहे
तर ते सर्व झोपलेले. अशा झोपलेल्या व्यक्तींना संत महापुरुष जागे करण्यासाठी या जगामध्ये येतात आणि सांगतात की जागो लोगो मत सो ना करुणिंद से प्यार, जैसा सपना रैन का वैसा ये संसार. हा संसार कसा आहे? आपण सर्व संसार करतो, सर्व संसारी आहे. तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे संसारिक. हा देह का आहे? हा बनला कसा? पंचमहाभूताचे शरीर हे खरे, निर्माण हे बरे देवी केले. शरीर आणि आत्म्याचा संबंध काय? बऱ्याच जणांना कळत नाही. सांगायचं तात्पर्य, हा संसार कसा आहे? आपण सर्व संसार करतायत. महापुरुष आपल्याला जाणीव करून देतात की जैसा सपना रैन का वैसा य संसार. स्वप्नाप्रमाणे संसार आहे. असं केवळ संत सांगतात असं नाही. माता पार्वतीनं भगवान शिवाला विचारलं की प्रभू, हे सर्व संसार उत्पन्न होतो, लय होतो, कितीतरी वेळेस प्रलय झाला, उत्पत्ती झाली या संपूर्ण जगाची, विश्वाची, परत प्रलय होऊन गेला, सर्व नाश पाहून झालं, परत दुसरं तयार झालं. जसं दरवर्षी पीक येतं, वाढतं आणि सर्व विलीन होऊन जातं, चालल्या जातं कुठल्या कुठे. 5 वर्षाचे कांदे कुठे चालल्या गेले काय माहित, काही त्याचे अवशेष शिल्लक नाही. तसं हा संसार कितीतरी वेळेस उत्पन्न होतो. सर्व ग्रह नक्षत्र पृथ्वी सर्व जाणार हे विश्व, हे सर्व चालल्या जात. तर हे सर्व संसार कसा आहे? स्वप्नाप्रमाणे. तर तोच अनुभव म्हणजे भगवान शिवाचा हा अनुभव आहे जो संतांनी सांगितला. आणि माता गिरिजेने विचारलं की प्रभू, हे विश्व कितीतरी वेळेस उत्पन्न होतं, लय पावतं, आपण तर जसे आहात तसेच आहात. विश्वाद्यम विश्वबीजम निखिलम भारम पंचवत्रम त्रिनेत्रम. विश्वाच्या आधीचे, विश्वाचं बीज आहे आणि सर्व विश्व नाश पावलं तरी आपण राहतात. तर प्रभू, हा संसार कसा आहे? आपला अनुभव काय? भगवान शिव सांगतात, गिरिजा कहेऊ मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. हे संपूर्ण संसार जो आहे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. जसं स्वप्न सत्य नसतं, ते सर्व मिथ्या असतं, तसा हा संसार सर्व मिथ्या आहे. मग सत्य काय? तर सत हरि भजन, भगवंताची भक्ती, भगवंताचं भजन, ते सत्य आहे. म्हणून आपण सत्य स्वरूप परमात्माचं चिंतन स्मरण केलं पाहिजे, रात्रंदिवस केलं पाहिजे. आणि रात्रंदिवस भगवंताचं चिंतन स्मरण करायचं असेल तर कथेच्या, कीर्तनाच्या, प्रवचनाच्या निमित्तानं तशी सवय लावून घेतली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आले आहात तर काय करा, थोडंसं भगवंताचं चिंतन करा, स्मरण करा, भजन करा. नमः शिवाय, नमः शिवाय.